बुलेट म्हणजे हत्ती पळल्यासारखा आहे, पण हा हत्ती परवडतो का? आज माझ्या हत्तीची नंबर प्लेट आलती आणि लागलंच मी तिला सिरॅमिक कोटिंग पण करायला सांगितलं. जेवढं मला माहित आहे यामुळे गाडीवर नॉर्मल स्क्रॅचेस पडत नाहीत आणि गाडी ग्लो पण करते. आता गाडीची थोडीफार काळजी तर घेतलीच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नंबर प्लेट लावली, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी बुलेट घेऊन पुण्याला चाललोय. 1000चं पेट्रोल टाकलं आणि मी आणि सुयशनं आमची बुलेट सोबतची पहिली लॉंग ड्राईव्ह सुरू केली. थोडा फील एक्सप्लेन करतो. कानात पंजाबी गाणी, सायकलवर सोबत फिरलेला मित्र, मोकळा हायवे आणि आमची ही स्वप्नातली राणी. 6 तास लागायचे मला कोल्हापुरातनं पुण्यात यायला. 4 तासात हॉस्टेलच्या बाहेर होतो. येऊन पहिला अर्णवला गाडी दाखवली, ज्या गाडीबद्दल मी 2 वर्षापासून बोलत होतो. हातात चाबी दिली आणि म्हणलं भाई आपलीच आहे. 4 दिवसात पहिली सर्व्हिस आली 500 किलोमीटरवर. ऑल इंडिया कोणत्याही शोरूम मध्ये तुम्हाला पहिल्या 4 सर्व्हिस फ्री मिळतात, पण तरी माझं फर्स्ट सर्व्हिसला 1400 रुपये गेलेच. आता जर परवडायचा विषय असता तर हत्ती घेतलाच नसता. जेव्हा पण मी हिच्यावर बसतोय का नाही, मला एक समाधान भेटतंय प्रत्येक वेळी. तुला नाही कळणार भाई, तू म्हणतोय बुलेट परवडत नाही, तू इलेक्ट्रिक घेऊन फिर. मी माझ्या हृदयाचं ठोका ऐकतो. चला आता काय निवांतच.